जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कोकण संवाद विशेषांकाचं प्रकाशन। 27 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो। 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती। म्हणून पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला। त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने जिथे तिथे साजरा केला जातो। या दिनाचं औचित्य साधून संपादक श्री राजेश राऊत यांनी कोकण संवाद हा अंक यावेळी जागतिक रंगभूमी दिन विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला। या विशेषांकाचं प्रकाशन वसई येथील उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी माननीय श्री शेखर घाडगे साहेब यांच्या हस्ते प्रकाशित केला। यावेळी तेथील कर्मचारी वृंद अगत्याने उपस्थित होता। वसई प्रांत अधिकारी माननीय शेखर घाडगे हे प्रशासकीय सेवेत असले तरी त्यांची नाट्य अभिरुची कायम आहे। त्यांनी सिंधुदुर्ग मालवणमध्ये असताना अनेक नाटकांना उपस्थिती लावली होती। कलावंतांचे त्यांचे नजीकचे संबंध आहेत। मालवणी सम्राट विनोदाचा बादशाह स्वर्गीय मच्छिंद्रजी कांबळी आणि मालवणी अजरामर ठरलेलं नाटक वस्त्रहरण त्यातील कलावंतांचाही संगीत सौभद्रचे कलावंत यांच्याशीही त्यांचा परिचय आहे। शालेय महाविद्यालय जीवनात INT उन्मेष सारख्या एकांकिका महोत्सवात ते सहभागी झाले होते। प्रशासकीय सेवा आणि नाट्यकर्मी म्हणून या विशेषांकाचं त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। प्रकाशनाच्या वेळी अनेक नाटकांविषयी त्यांनी माहिती दिली। बालनाट्य युवा महोत्सवातून स्पर्धेतून एक यशस्वी कलाकार घडतो असंही ते त्यावेळी म्हणाले। कोकण संवाद प्रत्येक महिन्याला एक विशेष दिवस घेऊन प्रसिद्ध होतो। बोर्डी दहेरीपासून ते वेंगुर्लापर्यंत डिजिटल आणि मुद्रित पद्धतीने प्रकाशित होणाऱ्या या अंकाचा वाचक वर्गही खूप आहे। या रंगभूमी दिन विशेषांकात रोमन संस्कृतीचा ब्रेख्त नाट्यप्रकार, आदिवासी जीवनपद्धतीचे खम्म नाट्यप्रकार, त्यांची रंगभूमी तसेच जागतिक रंगभूमीचा इतिहास याविषयी माहिती देण्यात आली आहे।